हॅलो फ्रेंड्स, मी सायली. मागच्या सेशनमध्ये आपण क्लासिकल सिंगिंग काय आहे म्हणजे बेसिक नॉलेज तर आपल्याला मिळालं असेल की एक्झॅक्ट क्लासिकल काय, इवन मला काय शिकायचं होतं हे तर तुम्हाला आतापर्यंत कळालंच असणार आहे. सो जे क्लासिकल ओरिएंटेड होतील ते आता पुढचे सॉन्ग किंवा सेशन्स बघतील असं मला काय वाटत नाही आहे. बट ज्यांना कराओके शिकायचं होतं त्यांच्यासाठी आता खरे सेशन चालू आहेत असं आपण म्हटलं तरी चालेल. तर पहिला पार्ट जो येतो, आता मी बऱ्याच जणांचे कराओके ट्रॅक्स ऐकलेत किंवा काहीचे मला ऑडिओ पाठवतात डायरेक्ट. सो ते मी ऐकते आहे. सो नाही म्हणजे तिथं काय चुकतं आहे तर मी गाते आहे ह्या स्केलला, काहीतरी सी शार्पला गाते आहे आणि मी डायरेक्ट डी मायनरला गेले किंवा मी डायरेक्ट वरच्या ए शार्पला वगैरे गेले, असं वरखाली गाणं होतं आहे सगळ्यांचं. सो ही स्केल का चेंज होती? कारण आपला बेसिक सा जो आहे तो लागत नाही आहे. सो आज मी या सेशनमध्ये सांगणार आहे की बेसिक सा कसा लावायचा जेणेकरून तुम्हाला तुमची स्केल कळेल आणि तुम्हाला कशात गायचं हे समजेल, जेणेकरून तुम्ही कुठलंही गाणं वरती खाली असं तुमचं कुठलंच होणार नाही. एकदा तुम्हाला तुमचा सा कळाला म्हणजे तुमची स्केल कळते. म्हणजे बेसिक सिंगरची स्केल आता असेल ए शार्प. आता हे शार्प, ए शार्प, सी शार्प काय हे पण मी सांगेन. तर मग ए शार्प असेल आणि माझे खालचे स्वर असतील तर त्यावेळेस पण ट्रॅक्स कसे ॲडजस्ट करायचे याचे पण मी तुम्हाला थोडेसे म्हणजे ॲप्स वगैरे सांगेन. प्लस मला वरती गायचं असेल तर तेही त्या ॲपमध्ये तुम्ही दुरुस्त करू शकता. पण समटाईम्स काय होतं, माझा आवाज खाली आहे किंवा वरती आहे पण मी गायकाला ॲडजस्ट करायला जाते आणि मग ते स्वर हालायला लागतात आणि ते मग समोरच्या प्रेक्षकांना बेसूर वाटायला लागतं. सो ह्या सगळ्या गोष्टी किंवा हे प्रॉब्लेम्स ओव्हरकम करण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा जे काय कळायला पाहिजे तो म्हणजे सा कसा लावायचा. आता बेसिक आपण सी शार्पमध्ये चालू करणार आहोत. मी तुमच्यासाठी नोट्स पण काढल्या होत्या कारण मला कुठलाही पॉईंट म्हणजे जाऊ द्यायचा नाही आहे. सो बेसिक जी स्केल आहे ती काळी 4 आहे मराठीमध्ये बघताय तर, आणि इंग्लिशमध्ये ती स्केल असती जी शार्प स्केल. आता ही तुम्ही म्हणणार की कशी लावायची, कसं काय रियाज करायचा, तर ह्या सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता हे माझ्याकडे तर काय मशीन आहे, मागच्या सेशनला पण दाखवलं होतं. हे आता 5000चं मशीन आहे आणि आत्ता कॉम्बीमध्ये आलं आहे म्हणजे तबला तंपुरा एकत्र असलेलं 7,500-8,000पर्यंत मिळतं ते मशीन, 8000. सो ते काय तुम्हाला घ्यायची गरज असं मला वाटत नाही आहे कारण आपल्याला काय क्लासिकलमध्ये जायचं नाही, आपल्याला कराओके शिकायचं आहे. सो बेसिक सा लावण्यासाठी तानपुरा 7,500 रुपयेचा वगैरे काय मशीन आणायची काही गरज नाही आहे. सो ॲप कुठला आहे ह्यासाठी तर तानपुरा ॲप म्हणून आहे, मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन त्या सगळ्या गोष्टी. तर ते ॲप तुम्ही काय करायचं, चालू केला, प्ले म्हणायचं, त्यामध्ये स्पीड आणि व्हॉल्यूम येतं. तर त्यात तर काही चेंज करू नका, व्हॉल्यूम फक्त कमी जास्त बघा तुम्हाला हवं आहे तसं. आणि त्या ठिकाणी स्केल येतील वरती, मग त्याच्यावर क्लिक करायचं. जी शार्प, सी शार्प, ए शार्प काहीतरी दिसेल तुम्हाला, त्यावर क्लिक करायचं आणि जी शार्प ही स्केल घ्यायची म्हणजेच काळी 4. तर ह्यामध्ये बेसिक तुम्ही आता गायला चालू करा. ही नॉर्मल स्केल आहे लेडीज आणि जेंट्स सगळ्यांसाठी. तर ह्यामध्ये आता आपण बघूया काय करायचं एक्झॅक्ट. आता माझी काळी 4 स्केल लावलेली आहे, तर ही काळी 4 स्केल आहे. तर ह्यामध्ये सा कसा लावायचा हे मी आता सांगणार आहे आज. आणि हे म्हणजे तुम्हाला कळलं ते जी शार्प तुम्ही लावला की तुम्हाला सा लावायचं त्यासोबत. आता ते कसं करायचं, प्राणायाममध्ये जसं आपण ओम गातो तसं तुम्ही या स्वराबरोबर म्हणजे फर्स्ट टाईम ओम गायला चालू करा. म्हणजे बघा, हाच ओम 5 वेळा घ्यायचा आणि त्यानंतर त्याच ओमला सामध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजे काय, जे ओम गात होता तिथं फक्त सा म्हणायचं आहे. सा झाला, हा सा आहे तुमचा. आता काळी 4ला माझा सा व्यवस्थित लागतोय का नाही हे कसं कळणार हा तुमचा प्रश्न असेल. तर आता आम्हाला हे प्रॅक्टिसनं लागतो आहे सा वगैरे. पण तुम्हाला काय करायचं तर घरातल्यांचा कोणाचा तर मोबाईल घ्या, तुमच्या ह्याच्यावर ते ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यासोबत ते ओम आणि सा 5-5 वेळेस दररोज म्हणा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 10 वेळा म्हणा, तिसऱ्या दिवशी 20 वेळा म्हणा. असं एक 30-40 वेळा तुम्ही म्हणायला लागलात, एक 5-6 दिवसानंतर तुम्हाला तुमचा सा म्हणजे तुमची स्केल कळेल. इवन तुम्हाला काळी 4 सोबत ते आता म्हणता येईल. मग त्यानंतर पुढे काय करायचं,
हे आता मी पुढच्या सेशनमध्ये सांगत जाईन. पण आत्ता तुमचं होमवर्क काय आहे की मला सा लावता आला पाहिजे. तर हा सा लागला की नाही कसं कळतं, तर एका मोबाईलवर तुमचा ॲप चालू करा, सा त्याच्यासोबत म्हणा, आणि दुसऱ्या मोबाईलमधून ते ऑडिओ म्हणजे रेकॉर्ड करा. तर त्यामध्ये तुम्हाला तो ऐकू येईल. जर स्वर वेगळा लागतोय म्हणजे हे ऐकू येतं आणि मी वेगळ्या स्केलमध्ये सा म्हणते स्वतः हे मॅच नाही ना झालं, म्हणजे मी वेगळ्या स्केलमध्ये म्हटले. तर हे तुम्हाला रेकॉर्ड ऐकल्यावरच कळेल. बट ज्यावेळेला तंतोतंत स्वर आणि तानपुऱ्याचा स्वर मॅच होईल तुमचा आणि तानपुऱ्याचा, त्यावेळेला एक सलग दोघांचा आवाज येतो. म्हणजे तुमचा स्वर लागला. तर तुम्हाला ह्या स्वराची प्रॅक्टिस करायची आहे जर तुम्हाला कोणत्याही गाण्यावर पकड मिळवायची असेल तर. मी तुम्हाला नाही म्हणत आहे की 10-20 वर्ष तपश्चर्या करा, क्लासिकल शिका, काही गरज नाही आहे. फक्त हा सा जर लावता आला ना तर तुम्हाला सगळ्या गोष्टींची पावर मिळाली असं म्हटलं तरी चालेल. कारण एकदा सा आला की तुम्हाला ही काहीच्या स्केल कळाली तर मग तुम्हाला मी पुढे काय सांगणार आहे की तुमची स्केल कोणती आहे ही कशी ओळखायची. पण त्यासाठी तुम्हाला आधी होमवर्क करून ही स्केल लावता आली पाहिजे, कारण ही बेसिक स्केल आहे. सो ही स्केल तुम्ही आता घरात प्रॅक्टिस करा. उद्या मी सांगेन की यामध्ये आणखी डिफरन्शिएट काय करायचं आहे. हां, तर आता मी मध्ये सांगितलं की जी शार्प किंवा काळी चार ह्या स्केल्स काय आहेत. तर ह्या स्केल आहेत म्हणजे आता हा काळी चार हा एक नॉर्मल पॉईंट झाला, त्याच्या खालती वेगळे स्वर आहेत, वरती वेगळे स्वर आहेत. सो जी शार्पच्या पुढे स्वर कुठले आहेत तर ए शार्प, बी शार्प, आणि जीच्या खालती स्वर कोणते आहेत तर जी, म्हणजे जी शार्पच्या खाली जी, त्याच्या खालचे स्वर. म्हणजे तुम्हाला आता मी हा पण डिफरन्स सांगेन की सा रे ग म प ध नि म्हणजेच इंग्लिशमध्ये काय आहेत तर CDEFG AB असं उलटं आहे. म्हणजे सा म्हणजे सी आहे आणि AB म्हणजे धनी आहेत. सो हे सगळे शार्प किंवा हे स्केल ह्या इंग्लिशमध्ये वेगळे आहेत आणि मराठीमध्ये वेगळे आहेत आणि त्यांना तुम्हाला एकत्र करूनच शिकावं लागेल. कारण मोस्ट ऑफ ॲप्स आहेत ते इंग्लिशमध्ये तुम्हाला मिळणार आणि क्लासिकल सिंगिंग आपण इथे महाराष्ट्रात राहत असल्यामुळे ते आपल्याला मराठीतच माहिती आहे. सो ह्याचा बॅलन्स ठेवा थोडासा की काळी चार स्केल आहे माझी आत्ता आपण जे गातो आहे ते, म्हणजेच काय आहे जी शार्प स्केल आहे जी आपल्याला आता ॲपमध्ये सेट करायची आहे. आणि सा रे ग म प ध नि म्हणजेच काय गिटार व्हायोलिनवर शिकवतात तर CDEFG AB. सो इतकं फक्त लक्षात ठेवा. घरी आज फक्त हा लावायचा प्रयत्न करा आणि हां, जेवढा ओमला आपण काय करतो की जितका माझा श्वास असेल तिथपर्यंत तो ओम न्यायचा प्रयत्न करतो, तसा सा न्यायचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचा स्टॅमिना वाढेल गाण्याचा. ठहराव वगैरे ह्या सगळ्याच गोष्टी, हरकती सगळ्याच गोष्टी ॲडव्हान्स होतील. सो फक्त सा डीपमध्ये लावायला शिका. आज फक्त एवढंच. हा खूप छोटा पॉईंट वाटेल पण हाच क्लासमध्ये 5-6 महिने घेतात, कारण तुम्ही घरी प्रॅक्टिस करत नसता. पण आता वेळ आहे. सो हां, एक दिवसभर कधीही जाता येता बाथरूममध्ये, रूममध्ये, कुठेही तानपुऱ्यावर सा लावायचा, हेडफोन तुमच्या कानात असतोच आणि तो सा लावायचा प्रयत्न करायचा. दोघांचा मॅनेज करायचा प्रयत्न करा. जितक्या लवकर तुमच्या सावर पकड बसणार आहे ना तितक्या लवकर तुम्हाला गाणं येणार आहे म्हणता. सो हा बेस आहे कुठल्याही गाण्याचा, पिक्चरच्या असं तर क्लासिकलच्या. नाही तर म्हणाल क्लासिकलचा तर आम्ही कशाला करू. हां, म्युझिकला काहीतरी बेस असतो तर तो हा सा बेस आहे. सो हा तुम्हाला आलाच पाहिजे. सो आज घरी फक्त साची प्रॅक्टिस करा. उद्याच्या नंतर जे सेशन्स आहेत त्या दरम्यान पण हा साची प्रॅक्टिस चालू ठेवा. आय बेट की 7 दिवसानंतर तुम्हाला कोणतंही गाणं परफेक्ट म्हणता येणार आहे. थँक्यू. काळजी घ्या.